नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आजच्या ज्या कंट्रीमध्ये जाणार आहोत ती आहे नेदरलँड. आणि माझी खूप 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 इच्छा होती नेदरलँड्समध्ये जायची, कारण पुष्कर 2-3 वेळा जाऊन आलेला आहे आणि त्याच्याकडनं मी खूप ऐकलेलं आहे नेदरलँड्सबद्दल. त्यामुळे आज आम्ही तिथे जाणार आहोत. तर आम्ही आता रेडी झालेलो आहोत. एक अर्ध्या तासात आम्ही इथून निघणार आहोत. आणि आज आम्ही म्हणजे काल आम्ही जिथे राहिलेलो ते होतं हॉलिडे इन हॉटेल. आमच्या इथून साधारण 2-2.5 तासाचा प्रवास आहे. आणि आम्ही आज काय काय कव्हर करणार आहोत, आम्ही मुळात तिथे किती वाजता पोहोचणार आहोत, त्यानंतर चेक इन करायचे, आम्ही तिथे एअरबीएनबी मध्ये राहणार आहोत. तर जसा वेळ मिळेल तसा आम्ही आज कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोस्टली ॲम्स्टरडॅम किंवा झांसेशान ह्यापैकी काहीतरी एक करू आणि जे काही कव्हर करू ते छान छान तुमच्याला शेअर पण करू. तर भेटूया थोड्याच वेळात. 2 hours later. आम्ही येऊन फायनली पोहोचलेलो आहोत आमच्या एअरबीएनबी वरती. जसं की आम्ही सांगितलं, आज आमची नेदरलँडची ट्रिप आहे. फॉर 2 days आम्ही इथे राहणार आहोत. 2 nights आम्ही इथे राहणार आहोत. आणि मस्त ॲम्स्टरडॅम, झांसेशान जे आम्हाला कव्हर करता येईल ते सगळं कव्हर करणार आहोत. वेदर ॲक्च्युली तेवढं चांगलं नाही आहे, कारण थंडी तर आहेच पण खूप जास्त फॉगी आहे. त्याच्यामुळे आता किती छान छान कॅप्चर करता येईल मला माहिती नाही, पण आम्ही प्रयत्न करू. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत एअरबीएनबी मध्ये. तर तुम्हाला मी पटकन आमच्या एअरबीएनबीची टूर देणारच आहे. आणि मुळात म्हणजे हे एअरबीएनबी खूप सुंदर आहे. फक्त आम्ही आउटस्कट्सला राहतोय. त्याचं कारण असं की आम्ही 1 महिना आधीपासून ही ट्रिप प्लॅन करत होतो, पण सिन्स आता न्यू इयर आहे, क्रिसमस वेकेशन आहे, त्याच्यामुळे भयंकर महाग आहेत गोष्टी सगळ्या. आणि त्यातल्या त्यात आम्हाला थोडं आउटस्कट्सला स्वस्त मिळालं घर, अफोर्डेबल आहे 2 दिवसासाठी. आणि त्या कारणाने आम्ही सिटी सेंटरमध्ये न राहता आउटस्कट्सला राहतोय. पण अदरवाईज ऑफ सीझनमध्ये तुम्हाला सिटी सेंटरमध्ये खूप चांगले डील्स मिळतात. तर तुम्हाला कधी ऑफ सीझन जायचं असेल तर तुम्ही नक्की सिटी सेंटर हा ऑप्शन ऑप्ट करा, कारण तुम्हाला मग वॉकिंग डिस्टन्सवरती सगळ्या गोष्टी फिरता येतात किंवा बाय ट्रान्सपोर्ट तुम्हाला इझिली गोष्टी ॲक्सेस करता येतील. तर आता पटकन थोडासा बाहेरचा एरिया बघूया आणि मग त्यानंतर आपलं एअरबीएनबीची टूर बघूया. नमस्कार. तर आम्ही आता आलो आहोत झांसेशान्सला. आणि झांसेशान्स हे एक टिपिकल हॉलंड किंवा नेदरलँडचं एक विलेज आहे. आणि ह्याची स्थापना खूप पूर्वी झालेली. आणि हे विलेज रेप्रेझेंट करतं टिम्बर आर्किटेक्चरचं, जे खूप वन ऑफ द व्हेरी फ्यू अर्ली आर्किटेक्चर्स होतं इकडचं. आणि झान रिजन आहे हा, इट वॉज वन ऑफ द व्हेरी फ्यू अर्ली इंडस्ट्रियल एरियाज. तर त्यामुळे इथे बऱ्याचशा फॅक्टरीज आणि जेव्हा मिल्स चालू झाल्या
विंड मिल्स तेव्हा इथे बऱ्याचशा फॅक्टरीज सेटअप झाल्या आणि त्यामुळे हे बऱ्यापैकी एक इंडस्ट्रीयल विलेज होतं. आणि आता तर इथे काही फंक्शनल नाही आहे, बट त्यांनी सगळं काही प्रिझर्व केलं आहे, त्यामुळे बघायला खूप एक छान वाटतं. आणि विंड मिल्स एवढ्या ब्युटिफुल आहेत. अलॉंग विथ दॅट हे जे विलेज आहे आणि ही घरं आहेत ही अगदी टिपिकल आहेत. तर अनफॉर्च्युनेटली आमच्या इथे आता फॉग आहे, त्यामुळे एवढं चांगलं नाही येते. तर माहीत नाही कॅमेरा कितपत टिपतोय, बट खरंच समरमध्ये इथे येऊन अनुभवणं किंवा फॉलमध्ये इथे येऊन अनुभवणं खूप छान आहे. झान्सेशान हे नेदरलँड्समधील ॲम्स्टरडॅम जवळचं एक असं ट्रेडिशनल गाव आहे जे पारंपरिकदृष्ट्या डच संस्कृतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि इथे चीजला सर्वात जास्त महत्त्व आहे. चीज बनवणं हा त्यांच्या आयुष्याचा एक इंटिग्रल पार्ट आहे. डच लोक चीजसाठी जगभर प्रसिद्ध आहेत आणि ज्यामध्ये गावदा किंवा एडम यासारख्या चीजच्या प्रकारांचा समावेश होतो. झान्सेशानमध्ये चीज फार्म आणि त्याची दुकान आहेत जिथे मी आत्ता आलेले. इथे पारंपरिकदृष्ट्या चीज कसं बनवलं जातं ह्याची प्रक्रिया आपण पाहू शकतो. आणि ह्या पूर्ण टूरमधून चीज मेकिंगची हिस्ट्री, त्याची पद्धत आणि त्याचं एजिंग कसं केलं जातं हे सगळं शिकता येतं. ह्या दुकानात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चीज खायला मिळतात. हर्ब फ्लेवर्ड चीज, गार्लिक फ्लेवर्ड चीज वगैरे वगैरे. शतकानुशतके चीज हा या डच अर्थव्यवस्थेचा खूप महत्त्वाचा भाग राहिला आहे आणि जो त्याच्या फार्मिंग टेक्नॉलॉजी आणि बिझनेस कौशल्याचे एक प्रतीक आहे. तुम्ही इथे कधी भेट दिली आहे का हे मला नक्की कमेंट करून सांगा. झान्सेशानमध्ये जेवढं चीज फेमस आहे तितकंच चॉकलेटही फेमस आहे. आपण सर्वांनी डच चॉकलेटबद्दल खूप ऐकलं असेल. ह्याची सुरुवात झाली 17व्या शतकापासून. असं म्हणतात की झान्सेशान हे एक ग्लोबल सेंटर होतं कोकोआ प्रोडक्शनसाठी. डच लोकांनी त्या कोकोआ प्रोडक्शनचं इन्व्हेन्शन इकडे केलं आणि त्यानंतर हेच डच चॉकलेट जगभर फेमस झालं. आत्ता मी अशाच एका चॉकलेटच्या शॉपमध्ये आलेले आहे. ह्या शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डच चॉकलेट बघायला मिळतात. सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की इथे आपण स्वतःचं चॉकलेट ड्रिंक तयार करू शकतो आणि त्यासाठी त्यांनी व्यवस्थित सगळी प्रोसिजर लिहिली होती. आणि मग काय, मला राहावलं नाही आणि मीही ते चॉकलेट ड्रिंक बनवायला सुरुवात केली. इकडे कप घ्यायचा, त्यानंतर त्यांनी दिलेल्या मेजरमेंटने कोकोआ पावडर टाकायची, त्यानंतर साखर आणि सर्वात शेवटी पाणी. त्यानंतर स्टररच्या साहाय्याने ती कोकोआ पावडर त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची जेणेकरून त्याची छान अशी चॉकलेट स्लरी किंवा चॉकलेट पेस्ट निर्माण होईल. आणखीन एक गमतीचा भाग म्हणजे ही जी मिक्सिंग करण्याची प्रोसेस आहे ती त्यांनी इथे सर्व भाषेमध्ये लिहिलं होतं आणि हिंदी आणि मराठी या भाषांमध्येही लिहिलं होतं आणि मला खरंच खूप अभिमान वाटला. ही चॉकलेट पेस्ट तुम्ही अशीच टेस्ट करू शकता किंवा तुम्ही काउंटरवरती जाऊन त्यांना सांगून तुम्ही मिल्क चॉकलेटही बनवू शकता. एकंदरीत हा सगळा एक्सपिरियन्स खूप युनिक होता आणि मला खूप मजा आली. आणि आता जिथे आम्ही आलो आहोत
ते आहे ॲम्स्टरडॅम. आणि इतकं सुंदर आहे, म्हणजे मी तर आधी आलोच आहे अँड इट्स वन ऑफ माय फेवरेट सिटीज. बट आता वृषाली आली आणि खूप वृषाली सुंदर आहे. फर्स्ट इम्प्रेशन्स कसे? खूपच सुंदर आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही गेले काही दिवस एवढं फिरतोय. प्रागला गेलेलो, व्हिएनाला गेलेलो, पण आय थिंक ॲम्स्टरडॅमला तोड नाही. ब्युटिफुल आहे. सुंदर आहे. आता तर रात्र आहे आणि आम्ही सकाळी बघणार आहोत. बट रात्री पण ॲम्स्टरडॅमची एक वेगळी Yes, मजा आहे. वेगळी मजा आहे. रात्रीतनं ॲम्स्टरडॅम बघणं विथ हाऊ ब्युटिफुली दीज बिल्डिंग्स आर लिट अँड द स्ट्रीट्स अँड एव्हरीथिंग इज जस्ट सो परफेक्ट. आणि आम्ही मगाशी झांसेशानला गेलेलो. आम्ही ती तर एक वेगळीच ब्युटी आहे. खूपच सुंदर आहे. म्हणजे मी काय सांगू की लाईक मला वाटतं आतापर्यंतची तरी माझी सर्वात फेवरेट सिटी ॲम्स्टरडॅम आहे. एक्सायटेड होते नेदरलँडला येण्यासाठी आणि मला इतकं छान वाटतं इकडे येऊन. आणि वेदर पण छान आहे. ऑफकोर्स जसं की तुम्हाला माहिती आहे नेदरलँडला इन जनरलच खूप वेदर क्लाउडी असतं, पाऊस पडत असतो, सनी वेदर फार कमी वेळेला असतं. पण अदरवाईज सिटी खूप सुंदर आहे आणि आम्हाला ऑफकोर्स अजून फिरायचं आहे. आणि आज आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये खाणार आहोत, कारण गेले काही दिवस आम्ही फक्त आणि फक्त ब्रेड आणि हेच खातोय आणि कंटाळा आलेला आहे. आणि असं ऐकलं पण आहे की ॲम्स्टरडॅममध्ये जरा चांगले रेस्टॉरंट्स वगैरे पण आहेत. सो आता ते सर्च करूया आणि मग तिकडे जाऊन मग आम्ही रिव्ह्यू पण देऊ छोटासा की कसं होतं ते, आणि ही सिटी पण तुम्हाला दाखवू. चला तर बघूया. इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची होती ॲम्स्टरडॅमची की तुम्ही जर बघाल इथे आल्यावर तर इकडच्या बऱ्याचशा ज्या जुन्या बिल्डिंग्स आहेत त्या वाईड नाही आहेत, तर त्या नॅरो आहेत. आणि ह्याचं एक कारण होतं, पूर्वी हॉलंडमध्ये, म्हणजे नेदरलँडचा पूर्वी हॉलंड बोलत असे, तर पूर्वी हॉलंडमध्ये असा रूल होता की जेवढी वाईड तुमची बिल्डिंग तेवढा टॅक्स जास्ती. त्यामुळे या सगळ्या बिल्डिंग जर तुम्ही बघितल्या तर अशा उभट आहेत आणि अशा आतमध्ये जातात, म्हणजे अशा डीप आहेत. तर ही त्याच्यावरची एक छोटीशी गंमत. भयंकर सुंदर. श्रेयस माझं तर खाण्यात लक्ष आहे आणि काही शब्द सुचत नाही. One eternity later. आणि आम्ही आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये मस्त जेवून आलो. आत्ता घरी जस्ट पोहोचलेलो आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आजचा दिवस खूप मस्त गेला ॲम्स्टरडॅममध्ये आणि झांसेशानमध्ये. तर जस्ट एक सांगायचं होतं की इंडियन रेस्टॉरंट खूपच चांगलं होतं. ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनपासून 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तुलसी रेस्टॉरंट. खूप बेस्ट फूड आहे. जर मी नक्की रेकमेंड करेन, तुम्ही कधी ॲम्स्टरडॅममध्ये आलात आणि तुम्हाला इंडियन फूड खायचं असेल तर नक्की तुलसीला व्हिजिट करा. उद्याचा दिवस आमचा अगेन ॲम्स्टरडॅममध्ये असणार आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्ही अजून फिरणार आहोत. तर हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.